शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड. शेतकऱ्यांना गुढीपाडवा निमित्त 28,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी भरपाई या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात या जिल्ह्यांमध्ये. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आनंदाची बातमी. गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना 28,000 रुपये या हेक्टरप्रमाणे जे की तब्बल अतिवृष्टी भरपाई इथं मिळणार आहे. तर आता यामध्ये जे की जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे. बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा. तर 28,000 रुपये या हेक्टरप्रमाणे जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी भरपाई जमावण्यास सुरुवात. यानंतर अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच अतिवृष्टी भरपाई 28,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. तर आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निधी इथं मंजूर होऊन 28,000 रुपये प्रति हेक्टरी गुढीपाडव्यानिमित्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. तर आता कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे, किती निधी आलेला आहे, निधी आता हे जे निधी आहे ते कोट्यावधी रुपयाचा निधी तर मंजूर झालेला आहे. तर आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा कधीचा आहे, यामध्ये पहिला टप्पा अतिवृष्टीचा गुढीपाडव्यानिमित्त वाटपास सुरुवात होणार आहे. यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पैसे तर मिळणार आहेत. तर आता ज्या शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहे 7/8, त्याचप्रमाणे त्यांच्या पीक पाणी झालेले आहे, त्यांच्या 7/12 पिकाची नोंद आहे. तर अशा शेतकरी बांधवांना 28,000 रुपये या हेक्टरप्रमाणे अतिवृष्टी भरपाई इथं दिल्या जाईल. तर आता यामध्ये जे काही पिकाचा प्रकार आहे, यामध्ये सोयाबीन असेल, कापूस, तूर, भात, भाजीपाल्या, तर अशांचा जो काही भरपाई आहे ते शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहे. तर किती रक्कम मिळणार आहे, तर 28,000 रुपये या प्रमाणे. आता सर्वसाधारण 2 हेक्टरची मर्यादा आहे. 2 हेक्टर जर असेल, 1 हेक्टरसाठी 28,000, 2 हेक्टर जर असेल तर 56,000. तर काही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपये मिळू शकते. तर याप्रमाणे भरपाई इथं वाटप सुरू आहे. 2 हेक्टरची मर्यादा आहे. किती? 2. 3 हेक्टर जर असेल फक्त तुम्हाला 2च हेक्टरचे भरपाई इथं तुम्हाला मिळणार आहे. आता यासाठी अतिवृष्टी भरपाई 2200 कोटी रुपये. किती मिळत आहे? 2200 कोटी रुपये. अमरावतीमध्ये 80 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. अकोल्यामध्ये 65 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. बुलढाण्यामध्ये 70 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. यवतमाळमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. वर्ध्यामध्ये 45 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. नागपूरमध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. तर काही जिल्ह्यामध्ये पेंडिंगसुद्धा आहे, ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, यानंतर इथे आपलं वर्ध्यामध्ये वाटप 45 कोटी रुपये सुरू झालेलं आहे. नागपूरमध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूरमध्ये 55 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. गडचिरोलीमध्ये 35 कोटी रुपये आलेले आहे, परंतु इथं पेंडिंग आहे. लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. वाशिममध्ये 40 कोटी रुपये अतिवृष्टी भरपाई गुढीपाडव्यानिमित्त वाटप सुरू झालेलं आहे. भंडारामध्ये 30 कोटी रुपये इथं पेंडिंग आहे. लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाईल. यानंतर इथं आपलं गोंदियामध्ये 30 कोटी रुपये पेंडिंगच आहे. भंडारामध्ये सुद्धा 30 कोटी रुपये पेंडिंग आहे. नाशिकमध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. अहमदनगरमध्ये 90 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. धुळेमध्ये 50 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. नंदुरबारमध्ये 40 कोटी रुपये आलेले आहे, परंतु पेंडिंग आहे, लवकरच जमा होईल. जळगावमध्ये 75 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. पुण्यामध्ये 60 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. सातारामध्ये 50 कोटी रुपये आलेला आहे, वाटप सुरू झालेलं आहे. सांगलीमध्ये 45 कोटी रुपये आलेला आहे, वाटप सुरू झालेलं आहे. सोलापूरमध्ये 70 कोटी रुपये आलेला आहे, वाटप सुरू झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये 45 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. तर आता कोल्हापूरपर्यंत आपण बघितलेलं आहे. यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये 80 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. जालनामध्ये 55 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. बीडमध्ये 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. लातूरमध्ये 75 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. धाराशिवमध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. नांदेडमध्ये 80 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. परभणीमध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. हिंगोलीमध्ये 40 कोटी रुपये पेंडिंग आहे. मुंबई शहरमध्ये जे की 10 कोटी, मुंबई उपनगरमध्ये 10 कोटी, हे जे काही जिल्हे हे जिल्हे पेंडिंग आहे. यानंतर इथे आपलं ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये इथे आपलं 18 कोटी रुपये पेंडिंग आहे. रत्नागिरीमध्ये 20 कोटी रुपये पेंडिंग आहे. रायगडमध्ये 20 कोटी रुपये पेंडिंग आहे. पालघरमध्ये 20 कोटी पेंडिंग आहे.
ठाणेमध्ये 20 कोटी पेंडिंग आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर 10 कोटी 12 कोटी. तर हे जे काही जिल्हे आहे हिंगोली, परसराव हे जिल्हे पेंडिंग आहे. पेंडिंग जिल्ह्यात लवकरच पैसे इथं जमा केले जाईल. पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम ग्रामसेवक तलाठ्याशी चौकशी करा, पंचनामे झाले की नाही तपासा, कृषी सहाय्यकाला अर्ज द्या. त्याचप्रमाणे तुम्हाला कागदपत्र जोडून द्यायचे आहे. त्यामध्ये आधार कार्ड, 7/12/8, बँक पासबुकची पावतीची झेरॉक्स, मोबाईल नंबर, पंचनामा झालेल्याची पावती. तर आता पैसे कसे तपासायचे? सर्वप्रथम सर्वांना 28,000 रुपये हेक्टरप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त जे काही डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर आता ज्यांना कुणाला पैसे आले नसतील तर अशाने हा लेखी अर्ज द्यायचा आहे. तर अतिवृष्टी भरपाई पैसे न मिळाल्याबाबत लेखी अर्ज तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी, तहसील लिहायचं आहे. जिल्हा अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्याबाबत अर्ज महोदय, जशाच्या तसा फॉर्मॅट तुम्हाला हा लिहून घ्यायचा आहे. यानंतर येथे मी खाली सही करणार शेतकरी, तुमचं नाव टाका, XYZ, राहणार, तालुका आणि जिल्हा. माझ्या शेतामधील हे पीक, जे काही पिकाचं नाव असेल पीक टाका. अतिवृष्टी नुकसान भरपाई झालं होतं, याबाबत शासनाकडून पंचनामा देखील करण्यात आलेला आहे. शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे, परंतु अद्यापही माझ्या खात्यामध्ये नुकसान भरपाई, जे काही अतिवृष्टी भरपाई ते मिळालेली नाही. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, जशाच्या तसा महिना लिहायचा आहे. दिनांक टाका, अर्जदाराचे संपूर्ण नाव टाका, पत्ता, मोबाईल नंबर, सिग्नेचर करा. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, 7/12/8, बँक पासबुकची झेरॉक्स आणि पंचनामे झालेल्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स जोडून तुम्हाला हे अर्ज सादर करायचा आहे.